आजची परिस्थिती पाहता, आज जेव्हा आम्ही काळारामाचं नाव घेतो नाशिकचं, तेव्हा आता नाशिक वेगळ्याच काळारामामुळे गाजतंय, वेगळ्याच बाबामुळे गाजतंय. काय ते व्हिडिओ बघून लोकांना लाजा वाटायला लागल्या, पण ह्यांना लाजा वाटेना. अशी परिस्थिती आज निर्माण व्हावी. म्हणजे या देशात एखादा वर्ग किती भयकलेला असावा, त्या वर्गानं किती अंधभक्त व्हावं, किती अंधश्रद्धेच्या आहारी जावं. म्हणून आता मला पुन्हा बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्याच्याकडे पुन्हा आपल्याला घेऊन जावं लागतं. ही जेव्हा परिस्थिती एका बाजूला आपण पाहतो, तेव्हा ह्या नाशिकचं जेव्हा आपण नाव काढतो, तेव्हा आता नाशिक या ज्या चर्चेत आज दिसतंय, ज्या बाबामुळे, ज्या खरतामुळे चर्चेत आलं, त्याच्यापासून जर वाचायचं असेल तर त्याच्यापासून वाचण्यासाठी, त्याच्यापासून बचावासाठी आम्हाला काय करावं लागेल हा प्रश्न आता टीव्ही वाले विचारतात. काय करावं लागेल, इथल्या समाजाने काय करायचं, त्या महिलांवरती अन्याय झाला, त्या महिलांचं शोषण झालं. तुम्हाला वाटतं त्या सगळ्या महिलांचं शोषण झालं? महिलांना काय वाटतंय? महिलांना त्या सगळ्या महिलांचं शोषण झालं असं तुम्हाला वाटतं का? शोषण होणं म्हणजे काय तर गेली 5000 वर्ष हा समाज गावाच्या बाहेर, गावकुसाच्या बाहेर होता. त्याला चालताना गळ्यात मडकाने पाठीला झाडू बांधला होता. त्याला गावात यायची बंदी होती. इथल्या स्त्रियांना उघडं नागडं पाहावं वाटायचं, म्हणून त्यांच्या अंगावर वस्त्र सुद्धा ठेवलेली होती. त्यांना गावगाड्यामध्ये माणूस म्हणून सुद्धा स्वीकारलं नव्हतं. त्यांचे माणूसपणाचे हक्क अधिकार हिरावलेले होते. त्यांना कुत्र्या मांजरासारखं वागवलं होतं. याला शोषण म्हणतात. आणि स्वतः जाऊन एखाद्या ठिकाणी सरेंडर होणं, ह्याला अंधभक्ती म्हणतात, त्याला अंधश्रद्धा म्हणतात. या अंधश्रद्धा पाळणारी माणसं जेव्हा आपल्या आजूबाजूला दिसतात, तेव्हा ह्या अंधश्रद्धा पाळणाऱ्यांना उपाय काय असेल तर यांना समतावादी व्हावं लागेल, यांना डोळे उघडे ठेवून संविधानवादी व्हावं लागेल आणि यांना बुद्धांच्या वाटेवर यावं लागेल. तेव्हा यांना माणूस म्हणून जगता येईल. ह्या बुद्धांच्या वाटेवर येण्यासाठीचा बाबासाहेबांचा पुढचा संघर्ष आहे. नाहीतर आता ते ह्या बाबाकडे गेलेल्यांना मला आवर्जून सांगावं वाटतं, ज्या घरात नसेल बुद्ध आंबेडकर, ज्या घरात नसेल बुद्ध आंबेडकर, त्या घरातले जातील दारात खराच्या, त्या घरातले जातील दारात खराच्या. आणि त्यांच्यापासून वाचायचं असेल तर आपल्याला आपल्या घरात बुद्ध आंबेडकरांचा विचार आणून त्यांच्या खऱ्या विचारांची वरात काढावी लागेल. आणि म्हणून ती विचारांची वरात काढणं म्हणजे ही विचारांची खऱ्या अर्थानं जयंती आहे. आणि म्हणून ही जयंती होत असताना, हा विचार मांडत असताना, बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात असताना, या सगळ्या समाजांना जिथपर्यंत हा आवाज जातोय तिथपर्यंतच्या प्रत्येक माणसांना बाबासाहेब आज सांगत असताना, बाबासाहेबांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला समजून घ्यावं लागेल की बाबासाहेब एका जातीची मक्तेदारी नाहीये किंवा त्यांचं कामही एका जातीसाठी नाहीये. तर बाबासाहेबांनी या देशातल्या सगळ्या महिलांच्या मुक्तीसाठी काम केलं. त्या पुढे जाऊन बाबासाहेब काय करतात तर जेव्हा बाबासाहेब हिंदू कोड बिल मानतायत, बाबासाहेब आधी जेव्हा मंत्रिमंडळात आहेत, त्या काळात बाबासाहेब काय करतात, ह्या देशातल्या महिलांना सबलीकरणाचं काम बाबासाहेब करतात. बाबासाहेब बिल आणतात आहे, त्या बिलामध्ये या देशातल्या प्रत्येक महिलेला पुरुषाच्या बरोबरीनं समान हक्क मिळावेत यासाठी बाबासाहेब त्या ठिकाणी अधिकार कायदे करतात. या देशात बाबासाहेब, या देशात स्त्रिया आणि पुरुष जे कामाला जाणारे, आज आता इथं बसलेल्या अनेक स्त्रिया नोकरीला असतील, अनेक स्त्रिया चांगल्या पदावर असतील, पण माझ्या आया बहिणींना माहित असेल की आमच्याकडे तर आणि खेडेगावात गेल्या 10 वर्षापर्यंत कसं होतं माहितीये का, रानात जर गडी कामाला आला तर त्याला हजरी 300 रुपये आणि बाई कामाला आली तर तिला हजरी 50 रुपये. हे अनेक होतं संविधान आल्यावर. मग विचार करा, संविधान नव्हतं तेव्हा कसं असेल, संविधान नव्हतं तेव्हा कसं असेल. तर त्या काळात स्त्रियांना पुरुषांना राबवलं जायचं, कामाचा दाम मिळत नव्हता. बाबासाहेबांनी कायदा आणला. बाबासाहेब म्हणाले ज्या कामासाठी पुरुषाला जितका दाम दिला जातो त्या कामासाठी स्त्रीला सुद्धा तेवढाच दाम मिळाला पाहिजे. आणि म्हणून आज या देशात एका बाजूला मास्तर आणि एका बाजूला मास्तरीन जे 5-6 आकडे पगार घेतात ना, त्यांना माहित असलं पाहिजे समान काम समान वेतन बाबासाहेबांनी मांडलेलं तत्व आहे. हे बाबासाहेब या देशातल्या त्यात काय कुठले म्हणले का हे फक्त बौद्धांच्या बायकांना द्या समान पगार? सगळ्या स्त्रियांसाठी आहे ना. या देशातल्या प्रत्येक स्त्रीला तिच्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा भावाच्या बरोबरीनं मिळवून देणारा तिचा भाऊ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे इथल्या प्रत्येक स्त्रीला कळलं पाहिजे. या देशातल्या प्रत्येक स्त्रीला मतदानाचा हक्क, मी मतदानाचा हक्क प्रत्येक स्त्रीला का शब्द वापरतो माहितीये का,
जगाचा इतिहास जर तुम्ही बघितला तर जगाच्या इतिहासात अख्ख्या जगाच्या इतिहासात स्त्रीला इतकं दुय्यम स्थान होतं की अनेक देशामध्ये पुरुषांना मतदानाचे अधिकार आधी मिळाले आणि मग 5-50 वर्षांनी युद्ध लढाया झावल्या, त्याच्यावरती आंदोलन झाले आणि मग स्त्रियांना हक्क मिळाला मतदानाचा. स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता अनेक देशात, अमेरिकेपासून ते अनेक मोठ्या फ्रान्स सारख्या देशात. बाबासाहेब आंबेडकर हे असे महामानव आहेत, जेव्हा या देशामध्ये हिल्टन यंग कमिशन येत आहे त्या कमिशनला बाबासाहेब सांगतायत, त्या कमिशन समोर बाबासाहेब मांडतायत की या देशातल्या प्रत्येक माणसाला मताचा अधिकार मिळाला पाहिजे. पण बाबासाहेबाच्या आधी ज्यांच्या जबाबी झाल्या त्या मोठ्या नेत्यांनी काय सांगितलं, या देशात जी माणसं टॅक्स भरतात त्यांना मताचा अधिकार द्या, जी माणसं शिकलेली आहेत त्यांना मताचा अधिकार द्या, जी माणसं राजा राजवाड्याच्या घरातली आहेत त्यांना मताचा अधिकार द्या. बाबासाहेबांपर्यंत ही वार्ता गेली. बाबासाहेब तडकले, रागावले, चिडलेत. बाबासाहेब कोणी सांगितलं म्हणले, माझी साक्ष होईल तेव्हा मी सांगतो की काय पाहिजे. बाबासाहेब साक्षला जेव्हा कमिशन समोर गेले, बाबासाहेब कमिशन समोर जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा या तिन्ही गोष्टी बाबासाहेबांनी नाकारल्या आहेत. कमिशन म्हणले का योग्य आहे, या देशाची स्थिती तशीच आहे. बाबासाहेब म्हणले तिन्ही जमणार नाही. या देशातला कोट्यवधी समाज आहे जो शिक्षणापासून वंचित आहे हजारो वर्ष, तो शिकलाच नाहीये तर त्याचं मतदान नाकारलं जाईल. तुम्ही कुठल्या तत्वावर त्याला मतदान देणार आहात? जो शिकलाच नाही त्याने पैसा कसा जमवायचा, मग तो टॅक्स कसा भरणार, त्यामुळं मतदान कसं तुम्ही त्याला देणार? आणि तिसरी गोष्ट, राजा राजवाड्यांना मतदान. या देशात मुठभर घराणी आहेत, त्यांनी राज्य केलंय, इथल्या बहुजनांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही, म्हणून मला मतदानाचा अधिकार या तिन्ही गोष्टीवर नको आहे. कमिशन म्हणलं मग तुमचं म्हणणं काय, कशाच्या जीवावर मताचा अधिकार द्यायचा? बाबासाहेब म्हणतात जो जो माणूस स्त्री पुरुष तृतीयपंथी या देशात जन्माला येतो तो वयाची 21 वर्ष पूर्ण करतो आणि तो सज्ञान होतो, त्याला या देशाचं हित कळतं, त्याला माझा देश कळतो, तो माणूस या देशातला प्रत्येक माणूस 21 वर्षाचा झाल्यानंतर या देशातल्या प्रत्येक माणसाला मताचा अधिकार मिळाला पाहिजे. तो या देशातल्या प्रत्येक माणसाला मताचा अधिकार मिळवून देणारा बाप माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे बाबासाहेब इथल्या प्रत्येकाला कळले पाहिजेत. हे काय एका जातीला मताचा अधिकार मागत नाहीत की बाबा बाकीच्याला कसा बी द्या, आमच्या बौद्धांना सगळ्यांना द्या, महाराजांना, मागांना, ढोरांना, चांबारांना, आणि बाकीच्यांना कसं बी द्या, आम्हाला काही फरक पडत नाही आजच्या नेत्यांसारखं. असं नाही. आमचा एक आमदार करा मागच्या दारातलं, बाकी कोणाचा असू नाही तर नसू, असलं काम नाहीये हे. अरे बाबासाहेब हा कायदा झाल्यानंतर बाबासाहेब या साक्षीनंतर घरी आलेत आणि बाबासाहेब घरी आल्यानंतर नानकचंद्र रत्तू बाबासाहेबांकडे पाहतात आणि बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब आज तुम्ही खूप खुश दिसताय, रोज तुम्ही विचारात असता, रोज तुम्ही टेन्शन मध्ये असता, आज तुम्ही एकदम खुश दिसताय, काय कारण यामागे? बाबासाहेब म्हणतात, अरे रत्तू आज मी असं काम करून आलोय की या देशातला भिकारी आणि या देशातला राजा या सगळ्यांना मी समान पातळीवर घेऊन आलोय, सगळ्यांना समान मतांचा अधिकार देऊन आलोय. आणि म्हणून आज या देशात गावकुसा बाहेरची, म्हणून आज या देशात राणा आदिवासी समाजातली एक महिला या देशातल्या सर्वोच्च पदावर जाते, ते बाबासाहेबांना दिलेल्या समतेच्या अधिकारामुळं. हे आम्हाला कळलं पाहिजे. इथल्या प्रत्येकाचा मुलगा शिकू शकतो, हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. हे आदर्श विद्यार्थ्यापासून ते आदर्श राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कळले पाहिजेत. आणि तेच आदर्श राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जगदीश ओहोळ गेली 15 वर्ष झालं गावगाड्यातून वाडे वस्तीवरून सांगण्याचा, मांडण्याचा प्रयत्न करतो, गावागावातून जाऊन मांडण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 4 वर्षापूर्वी 2018 साली पुण्यामध्ये एक दंगल झाली भीमा कोरेगावला, माहित असेल तुम्हाला. आणि त्यानंतर मी मुंबईकडे चाललो होतो आणि मुंबईकडे जात असताना, गाडीवरून जात असताना पुण्याच्या बाहेर निघालो आणि पुण्याच्या बाहेर निघालो असताना माझ्या गाडीचा एक अपघात झाला. माझ्या गाडीचा अपघात झाला, पाठीमागून माझ्या गाडीला उडवलं गेलं आणि त्या अपघातामध्ये बेशुद्ध झालो, ब्रेनला इंजुरी झालं. रस्त्यावरच्या काही लोकांनी उचललं आणि रस्त्यावरच्या लोकांनी दवाखान्यात नेऊन ॲडमिट केलं. रस्त्यावरच्या लोकांनी तिथे ॲडमिट केलं आणि ते गेले निघून. डॉक्टरांनी रिकॉल केले सगळे आलेले मोबाईलवरचे. घरच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना कळालं. माझे आईबाप, मी पुण्यामध्ये चळवळीमध्ये राहायला इकडं पुण्यामध्ये, माझे आईबाप सोलापूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये शेती करतात. आई वडील रानात राबत होते. त्यांना कळलं की आपल्या पोराचा अपघात झाला आहे, मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. आईच्या हातातलं खुरपं तिथंच गळून पडलं. आई घाबरली. आई बाप धावत पळत दिवसभर प्रवास करून पुण्याला आले.
पुण्याला आल्यानंतर त्या सह्याद्रीसारख्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ते आले आणि पाहत होते की ICU मध्ये आपलं पोरगं निश्चित पडलंय. डॉक्टरांनी सांगितलं की आता तो बेशुद्ध आहे आणि बेशुद्ध आहे, तुम्ही त्याला फक्त पाहू शकता, तुम्ही त्याला बोलू शकत नाही. त्या लाईन्स खालीवर होत होत्या. आईबाप त्याच्यामध्ये माझा प्राण शोधत होते आणि हे सगळं पाहत असताना संध्याकाळी डॉक्टरांनी सांगितलं की आता तो कोमामध्ये गेला. डॉक्टरांनी सांगितलं आता तो कोमामध्ये गेलाय आणि आईबापाने हातपाय गळाले. पै पाहुणे नातेवाईक मित्र म्हणाले आता तो गेल्याच जमाय, डॉक्टर पैसे काढत असतील त्यामुळे आता त्याला फक्त दवाखान्यात ठेवलंय. लोकांची रीग लागली बघायला, उपचार होत राहिले. आईबाप घाबरलेले, डॉक्टरांपुढे हात जोडले. डॉक्टर म्हणाले जमेल तसे उपचार करू, बघू यातून बाहेर येतोय का. 4 दिवस गेले. 4थ्या दिवसानंतर उपचाराला प्रतिसाद दिला. डॉक्टर म्हणाले शुद्धीवर येण्याची लक्षणं आहेत आणि शुद्धीवर काही दिवसांनी आलो. आईबाप समोर आले आणि समोर आलेल्या आईबापाकडे पाहून डॉक्टरांना जगदीश ओळ म्हणाला की हे कोण आहेत. डॉक्टर हे कोण आहेत. आईबाप घाबरले. डॉक्टर म्हणाले शांत व्हा. त्यांना बाहेर घेऊन गेले. डॉक्टर म्हणाले ब्रेनला जेव्हा इंजुरी होतं तेव्हा भूतकाळ पुसला जातो, स्मृतिभ्रंश होतो, त्यामुळं आठवत नाही, लक्षात येत नाही. काही दिवसांनी काही वर्षांनी त्याला पुन्हा जुनं आठवलं तर आठवेल, पण आता तो वाचलाय जगलाय तर चांगली गोष्ट आहे. आईबाप विचार करत होते पोरगा कालपर्यंत भाषण करायचा बोलायचा इतकं चांगलं सगळं चाललं होतं, अचानक हे घडलं आणि पण हातबल झालेल्यांना काय जिवंत आहे हेच मोठं वाटत होतं. पुढचे काही दिवस उपचार होत राहिले आणि उपचारानंतर बाहेर काढलं दवाखान्यात. डॉक्टर म्हणाले 5-7 वर्ष हा काय यातनं उठायचा नाही, ब्रेन इंजुरी आहे, मागचं काय आठवत नाही. परंतु काही मोटिवेशनल स्पीकर्स डॉक्टर्स मित्र होते जे घरी यायचे, बोलायचे, प्रेरणा द्यायचे. काहींनी सांगितलं की याला जुने व्हिडिओ दाखवा, जुन्या गोष्टी सांगा, जुनं ऐकवा, ह्याला जुनं आठवलं तर आठवलं, रिकॉल लवकर झालं तर लवकर कव्हर होईल. डॉक्टर म्हणले 5-7 वर्ष 2-4 वर्षात झालं तर आनंद आहे. मला माझाच मोबाईल माझ्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा ऐकायचो, पाहायचो, बघायचो, वाचायला लागलो. ते वाचत असताना बघत असताना मला काही गोष्टी पुन्हा पुन्हा आठवायला लागल्या, पुन्हा पुन्हा रिकॉल व्हायला लागलं, पुन्हा पुन्हा ते मी पाहत होतो. माझा मोबाईल आपल्या घरातला मोबाईल म्हणजे काय असतं तेच व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा पाहत होतो. त्यातल्या व्हिडिओतला एक चेहरा मला पुन्हा पुन्हा दिसत होता आणि ते पाहताना मला वाटायला लागलं की या माणसाबद्दल मीच काहीतरी लिहायचो, बोलायचो. त्या माणसाबद्दल मी पुन्हा वाचायला लागलो, पुन्हा लिहायला लागलो, पुन्हा मी माझे मेल्स काढले, पुन्हा जुने व्हिडिओ बघितले, पुन्हा सगळ्या वह्या काढल्या, त्याबद्दल पुन्हा लिहायला लागलो. 2018 साली अपघात झाला होता मार्च महिन्यामध्ये. डॉक्टर म्हणाले होते 5-7 वर्ष काही व्हायचं नाही, पण हा जगदीश ओहोळ फक्त 1 वर्षात एप्रिल 2019 मध्ये पुन्हा विचारपीठावर उभा राहिला आणि बोलायला लागला. कारण त्याला त्या मृतयातनेतून बाहेर काढणारा त्याचा मोटिवेशनल सिम्बॉल होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून हा जगदीश ओहोळ बाहेर निघाला. सगळे मेल्स काढले, पुन्हा लिहायला लागलो, पुन्हा वाचायला लागलो, रिसर्च पुन्हा चालू केले. एक पुस्तक पूर्णत्वास न्यायचं होतं, ते पुस्तक पूर्ण केलं. पुढच्या 4 वर्ष त्या पुस्तकावर काम केलं. आधी त्यावरती 8 वर्ष काम झालं होतं. त्या 4 वर्षात पुस्तक पूर्णत्वास नेलं. पुस्तक पूर्णत्वास नेल्यानंतर त्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात करायचं ठरलं. फुलेंच्या घरात महात्मा फुलेंच्या वाड्यामध्ये त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. पुस्तकात प्रकाशन झाल्यानंतर अवघ्या 4 महिन्यामध्ये त्या पुस्तकाच्या 10 आवृत्त्या निघाल्या. 10व्या आवृत्तीचं प्रकाशन अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात झालं. त्या पुस्तकाचं नाव म्हणजे जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग अनेक जण या पुस्तकाचा इतिहास मला जेव्हा विचारतात, ह्या पुस्तकाबद्दल बोला म्हणतात, त्या पुस्तकाबद्दल सांगा म्हणतात, मी या टायटल पासून अनेक जणांना प्रश्न पडतो तुम्हाला हे सुचलं कसं, जग बदलणारा बाप माणूस हेच का लिहावं वाटलं, बाबासाहेबांबद्दल हे का बोललात तुम्ही, बाबासाहेबांसाठी हे आजपर्यंत कोणी बोललं नव्हतं. ह्याच्यात मला माझा काही वाटत नाही, मला माझं काही मी काही वेगळं केलं असं वाटत नाही. आम्ही जर उघड्या डोळ्यांनी जर इतिहास पाहिला असता, आम्ही जर उघड्या डोळ्यांनी बाबासाहेब वाचले असते आणि ते समजून घेतले असते तर आम्हाला कळलं असतं की बाबासाहेब आंबेडकर हे नगर परिषद, महापालिका, महापौर, नगरसेवक, आमदारकी, खासदारकी, राज्यमंत्री, मंत्रीपद आणि या देशाचं राजकारण एवढा इतिहास नाहीये. तर बाबासाहेब हा जग बदलायला सांगणारा विषय आहे आणि तो जग बदलायला सांगणारा विषय आम्हाला समजला पाहिजे. मग हे कोणाला कळलं काय, मला कळलं का पहिल्यांदा नाही. हे 1.5 दिवस शाळेत गेलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना तेव्हा कळलं आणि तेव्हा त्यांनी लिहिलं. काय लिहिलं,
गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत. घे बिनीवरती घावं अंग झटकून निघ बाहेरी, घे बिनीवरती घावं जग बदल घालून घावं. मज सांगून गेले भीमराव, मज सांगून गेले भीमराव. बाबासाहेब हा जग बदलायला सांगणारा विषय. मग आपण हे बघितलं पाहिजे की बाबासाहेबांनी जग काय बदललं, काय केलं बाबासाहेबांनी. आम्हाला हे कळलं नाही आजपर्यंत. आम्ही नुसत्या घोषणा देतो बाबासाहेबांची जयंती 100 देशात, 200 देशात, 300 देशात. अरे पण का होते, आम्हाला प्रश्न पडला पाहिजे ना. अमेरिका त्यांचा झेंडा बाबासाहेबांच्या जयंतीला लावते, अमेरिका जयंती साजरी करते, अमेरिकेच्या सभागृहात जयंती साजरी होते. लंडनला वाटतं की बाबासाहेब इतके महत्वाचे आहेत, हंगेरीला वाटतं इतके महत्वाचे आहेत. का होत आहे आम्हाला प्रश्न पडला पाहिजे ना कधीतरी. उघड्या डोळ्यांनी 21व्या शतकात नुसतं मोबाईलवर व्हॉट्सअपवर इकडून तिकडं पाठवलं म्हणजे चळवळ चालवली नाही. त्याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे, सर्च झालं पाहिजे, ते मांडलं पाहिजे. नाही तर कुणीतरी तुम्हाला तिकडून कमेंट करणार, अरे कशामुळे म्हणता विश्वरत्न, हे तर फक्त भारतरत्न आहे. काय उत्तर आहे तुमच्याकडे याच्यासाठी, काय उत्तर आहे याच्यासाठी. आम्हाला ह्याच्यावर बोललं पाहिजे, हे सांगितलं पाहिजे. मी तर स्पष्ट जाहीर सांगतो, इतर कोणत्याही समाजातल्या माणसानं बाबासाहेब समजून घ्यावेत स्वतःहून आणि त्यांनी बाबासाहेब घरी घेऊन जावेत ही अपेक्षा करण्याआधी आम्ही बाबासाहेब तेवढ्या ताकदीनं मांडावे लागतील. ते मांडत राहिलं पाहिजे, कारण आज देखील बाबासाहेब आमच्या म्हणणाऱ्यांना बाबासाहेब किती कळलेत हा प्रश्न पडला पाहिजे. बाबासाहेब हा केवळ जय जयकाराचा विषय नाही. आणि ह्याच्याच बरोबरीने ह्याची दुसरी साईड जे म्हणतात ना की बाबासाहेबांना त्यांनी लय चौकटीत ठेवलंय. आम्ही पण मानतो बाबासाहेबाला, असे म्हणले आम्ही लय मानतो बाबासाहेबाला, पण त्यांनी लय चौकटीत ठेवलंय बाबासाहेबाला, असं काय म्हणतात. म्हणून आम्ही बाबासाहेबांची जयंती करत नाही किंवा त्यांच्या ते करतात. अरे बाबासाहेब आंबेडकरांना कुणी बांधून ठेवलं, चौकटीत ठेवलं हे बघण्याच्या आधी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी जी लोक आहेत त्या लोकांना कधी कुणी सांगत नाही की तू महात्मा फुलेंचा फोटो तुझ्या घरी घेऊन जा आणि तुझ्या घरात लाव. बाबासाहेबांच्या लेकरांना कुणीही सांगत नाही की तू छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्यांच्या जयंतीत ठेव, तुझ्या घरात नेऊन लाव. त्यांच्या लेकरांना कुणीही हे सांगत नाही की रविदासांचा फोटो तू तुझ्या घरी घेऊन जा आणि तुझ्या घरात रविदास लाव. त्यांच्या लेकरांना कुणीही सांगत नाही की फातिमा बी शेख यांच्या विचारांचा जय जयकार कर. बाबासाहेबांची लेकरं ही बाबासाहेबांचा विचार ज्यांना समजला ती लेकरं सगळ्यांना समजून घेतात. मला वाटतं जी माणसं बाबासाहेब समजून घेतील त्यांना असं कधी वाटणार नाही की कुणी बाबासाहेबांना चौकटीत बंदिस्त करून ठेवलेलं आहे. ज्याला बाबासाहेब घरी घेऊन जायचे त्यांनी ते बाबासाहेब उघड्या डोळ्यांनी आणि चांगल्या मनाने आपल्या घरात घेऊन जावेत. जी माणसं उघड्या डोळ्यांनी आणि चांगल्या मनानं विचारांनी बाबासाहेब घरात घेऊन जाणार आहेत त्या धनगराच्या घरात सुद्धा बिरदेव सारखा पोरगा IPS झाल्याशिवाय राहणार नाही, हे आम्हाला आज कळलं पाहिजे. पण बाबासाहेब घरी घेऊन जाताना लाज नव्हे तर अभिमान वाटला पाहिजे. बाबासाहेब घरी घेऊन जायला लाज नाही, अभिमान वाटला पाहिजे. कारण बाबासाहेब हा इथल्या प्रत्येकाला माणूस करणारा विचार आहे. बाबासाहेब हा माणूस नाही तर बाबासाहेब हा इथल्या प्रत्येकाला माणूस करणारा विचार आहे. तो विचार कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा नसतो. तो विचार इथल्या माणसाचा, माणुसकीचा विचार आहे आणि तो विचार प्रत्येकाने आपल्या घरी घेऊन गेला पाहिजे. आणि म्हणून हा जग बदलणारा बाप माणूस लिहिताना जगावरती जेव्हा मी अभ्यास करतो बाबासाहेबांचा अभ्यास, तेव्हा एकच उदाहरण आज या ठिकाणी तुम्हाला छोटंसं सांगतो. युरोप नावाचा खंड आहे, त्या युरोप खंडामध्ये हंगेरी नावाचा एक देश आहे. हंगेरी नावाचा एक देश आहे आणि त्या हंगेरी देशामध्ये आता 2000 सालापर्यंत, आपण 2025 मध्ये 26 मध्ये, आता 2000 सालापर्यंत अस्पृश्यता होती. आपल्याकडेच अस्पृश्यता होती असं नाही, अनेक देशात अस्पृश्यता होती. तर त्या हंगेरीत अस्पृश्यता होती. पण इंटरनेट आलं 2000च्या त्या आसपास, जास्त फास्ट झालं, 5G 4G 3G आलं आणि मग त्या देशातल्या पोरांनी इंटरनेटवरती सगळं सर्च केलं अस्पृश्यतेच्या विरोधात काय होतं, कसं लढलं पाहिजे तिथली अस्पृश्यता संपवण्यासाठी. आणि हंगेरी देशातल्या पोरांनी, तरण्या पोरांनी इंटरनेटवर सर्च करून बाबासाहेब आंबेडकर केली. कारण त्यांना कळलं की भारतासारख्या महाकाय देशात ही अस्पृश्यता होती आणि त्या देशात अस्पृश्यतेच्या विरोधात लढणारा एक माणूस उभा राहिला, महामानव, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांचं चरित्र त्या पोरांनी वाचायला सुरुवात केली आणि ते आचरणात आणाय हंगेरीतल्या पोरांनी सुरुवात केली. हंगेरीमध्ये अस्पृश्यते विरोधामध्ये मोर्चे निघायला सुरुवात झाली. 2001-2002च्या काळात अस्पृश्यते विरोधात हंगेरी हा देश उभा राहिला. हजारोंचे मोर्चे हंगेरीत निघाले.
हंगेरीत हजारोचे मोर्चे निघून पुढच्या 5 वर्षात परिवर्तन झालं. हंगेरीमध्ये ते परिवर्तन होत असताना त्या हजारोंच्या मोर्चामध्ये पुढे धरलेला जो फोटो होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि परिवर्तन म्हणजे काय, विश्वरत्न म्हणजे काय, तर हंगेरीमध्ये 2007 साली या अस्पृश्य वर्गाने स्वतःची पहिली शाळा स्थापन केली आणि हंगेरीत सुरू झालेल्या त्या स्कूलचं नाव आहे डॉक्टर आंबेडकर स्कूल इन हंगेरी. आणि ही शाळा चालू केली, त्या शाळेच्या संस्थेचं नाव आहे जय भीम नेटवर्क इन हंगेरी. युरोपात, कुठं, युरोपामधल्या हंगेरी या देशात. आम्हाला फक्त जयंती साजरी केली याचं कौतुक असायला नाही, ह्याच्या पलीकडे जाऊन त्या जयंती साजरी करण्याचा बी दुसरा एक संदर्भ आम्हाला मांडता आला पाहिजे. ह्या ज्या जयंत्या साजऱ्या होत आहेत 200 देशापेक्षा जास्त देशात, ह्या देशात इथली माणसं जाऊन जयंत्या करत नाहीत, तर त्याच देशातल्या लोकांना वाटतं की बाबासाहेबांची जयंती साजरी करावी, कारण त्या देशांनी बाबासाहेब समजून घेतलेले आहेत. मी त्या पुस्तकात सांगितलेलं आहे की जगातल्या जवळपास 50 देशांमध्ये बाबासाहेबांचे स्टॅच्यू आज उभारले जात आहेत. तिथल्या लोकांना बाबासाहेब प्रेरणा देत आहेत. बाबासाहेबांचा स्टॅच्यू म्हणून मी त्यात एक वाक्य लिहिलंय, आम्हाला आता पुतळ्याचं राजकारण किती भयानक चाललंय बघा. आपल्याच बांधवांसोबत हे सगळं चाललंय. आपलेच दुसरे बांधव ज्यांचा फोटो ज्यांचे फोटो इथं एकत्र आणतात, त्यांच्याच फोटो आणि पुतळ्यावरून रस्त्यावर भांडणं होतात. ही किती मोठी शोकांतिका आहे. इथं शिवराय भीमराय एका छताखाली एकत्र येतात, तो वाडा म्हणजे बौद्ध वाडा आहे. जिथं शिवराय भीमराय एका छताखाली विचारांनी एकत्र येतात, तो वाडा म्हणजे भीमवाडा आहे, तो वाडा म्हणजे बौद्ध वाडा आहे. हा विचार गावात घेऊन जावा लागेल. आणि त्यासाठी पुतळ्याच्या राजकारणात आता अडकू नका म्हणून ह्या जगदीश ओळले त्या पुस्तकात लिहिलेलं आहे, शोधू नको भीमाला मूर्तीत दगडांच्या, सापडू दे भीम माझा कृतीत माणसांच्या, सापडू दे भीम माझा कृतीत माणसांच्या. बाबासाहेब ही आता कृतीत आणायची गोष्ट आहे. बाबासाहेबांचा पुतळा ह्या चौकात त्या चौकात ह्याच्यावरून भांडणं करू नका. आता पुतळ्यातून पुढे येऊन बाबासाहेबांचा पुतळा अमेरिकेच्या एकीकोक शहरामध्ये अमेरिकेतला सगळ्यात मोठा पुतळा म्हणून उभा राहिला. ह्याच्यापेक्षा मोठा पुतळा कुठं लावता आणखी? हैदराबादमध्ये या देशातला सगळ्यात उंच पुतळा म्हणून बाबासाहेबांचा पुतळा उभा राहिलाय. तुमच्या चौकातला पुतळा म्हणजे सगळ्यात मोठा पुतळा. ह्या भ्रमातून बाहेर या. तुमच्या चौकात तुम्ही IAS झाला म्हणून तुमचा सत्कार होऊ द्या, तो बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा पुतळा आहे. तुमच्या चौकात गावातल्या पुतळ्यासाठी भांडू नको भावा. इथल्या प्रत्येक तरण्या पोराला सांगतो, पुतळ्यासाठी चौकात भांडायला जाऊ नको, पुतळ्यासाठी भांडू नको. ज्या चौकात पुतळा लावायचा होता ना, तिथं बाबासाहेबांच्या विचारांच्या 4 पोरांचा 4 पोरींचा कलेक्टर IAS झाला म्हणून सत्कार होऊ दे, त्याच्यापेक्षा मोठा बाबासाहेब काय नाहीये. हे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. म्हणून बाबासाहेब म्हणतात, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला या देशात शासनकर्ती जमात व्हायचंय. मला या देशात शासनकर्ती जमात व्हायचंय. शासनकर्ते व्हायचं म्हणजे फक्त आमदार खासदार मंत्री व्हायचं नाहीये. शासनकर्ता व्हायचं म्हणजे या देशाचा प्रधानमंत्री पण फॉर्म भरायला गेल्यानंतर जो खुर्चीवर बसलेला असतो आणि प्रधानमंत्री त्याच्या पुढे उभं राहतो, तो कलेक्टर होणं म्हणजे सुद्धा शासनकर्ता होणं आहे. हे आम्हाला खऱ्या अर्थानं कळलं पाहिजे. शासनकर्ते व्हा, मोक्याच्या जागा मारा. त्या मोक्याच्या जागा जेव्हा तुम्ही माराल तेव्हा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा विचार जगलात असं होईल. बाबासाहेब म्हणाले होते, हा सारा भारत मी बौद्धमय करीन. काय म्हणले बाबासाहेब? हा सारा भारत मी बौद्धमय करीन. मग अनेक जण मला भेटल्यावर म्हणतात, लय चिंतेत असतात बौद्ध महासभेचे माझे सगळे मोठे बांधव, ते मला म्हणतात कसं काय हे होणार, कसं काय, आता हे काय करायचं आपण नेमकं. बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांनी हा गाडा इथपर्यंत आणलाय, हा गाडा माघारी नाही गेला पाहिजे. खरं आहे हे सगळं. तुमची चिंता, तुम्ही चळवळीला आयुष्य वाहिलं त्यामुळे तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण आम्हाला बाबासाहेब हा विचार समजून घ्यावा लागेल. बाबासाहेब हा विचार तुम्हाला कळायचं जिथं बंद होतं तिथं बाबासाहेब सुरू होतात. तुम्हाला कळायचं जिथं बंद होतं तिथं बाबासाहेब सुरू होतात. बाबासाहेब म्हणाले होते, सारा भारत बौद्धमय करीन. आणि बाबासाहेबांनी 1950 साली हा भारत बौद्धमय केला. तो भारत आम्हाला कळला नाही म्हणून आज ही अवस्था निर्माण झाली. काय केलं बाबासाहेबांनी? बाबासाहेबांनी या देशाला झेंडा दिला, तिरंगा. त्या झेंड्यावर चक्र रोवले, सम्राट अशोकाच्या प्रगतीचं चक्र. ह्या भारताची निशाणी म्हणजे सम्राट अशोकाचं चक्र.
बुद्धांच्या तत्वज्ञानातून आलेलं ते प्रगतीचं चक्र हे बुद्ध तत्वज्ञानातून येतं. भारताच्या संसदीय मंडळाचं, भारताच्या मुख्य गाभाऱ्याचं जे जिथे सगळी महत्वाची स्थानं आहेत, जिथं प्रधानमंत्र्यापासून सगळ्या या देशाचा कारभार चालतो, ते जनपद आहे. ते जनपद त्या भागाला नाव दिलं गेलं. अरे सम्राटांची राजधानी जिथं होती त्याला जनपद म्हटलं जायचं. त्या राजधानीतून आज या देशाचा कारभार चालतो. कुठून चालतं कारभार आम्हाला हे कळलं नाही. या देशाला बाबासाहेबांनी ब्रीदवाक्य दिलं, सत्यमेव जयते. आता कुणी काही सांगायला लागलं, सत्यमेव जयते हितनं सांगितलं, ह्यांनी सत्यमेव जयते हे सम्राट अशोकांच्या तत्वज्ञानातून त्यांच्या राजमुद्रेतून आलेलं वाक्य. या देशाला असणारी 4 सिंह असणारी जी राजमुद्रा आहे ती सारनाथ येथील स्तंभावरची ती राजमुद्रा बाबासाहेबांनी या देशाला दिली. अरे या देशाच्या कपाळावर सौभाग्याचा टिळा म्हणून बुद्ध लावला आणि हा देशाचा औक्षण बाबासाहेबांनी भारत म्हणून केलं. पण ते आम्हाला कळलं नाही. पण ते कधी कळेल तर हा देश जर बौद्ध म्हणून चालवायचा असेल किंवा त्या विचारांनी चालवायचा असेल तर या देशात सत्ताधारी जी माणसं होतात त्यांच्या विचारांचा हा देश होत असतो हे आम्हाला कळलं पाहिजे. हा देश कधी जातीचा धर्माचा होऊ शकत नाही, कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे हा देश कुठल्याही एका धर्माच्या विचारांवर चालणार नाही. मग हा देश ज्यांची सत्ता असेल ते लोक त्या विचारांनी चालवतील हे आज दिसतंय. डोळे उघडले तर लक्षात येईल तुमच्या, ज्यांची सत्ता आहे त्या विचारांनी देश चालत असतो. म्हणून हा देश जो करायचा आहे त्या विचारांची सत्ता यावी लागेल आणि त्यासाठी काम करावं लागेल. त्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांच्या माणसांबरोबर काम करावं लागेल. हे आम्हाला आज समजून घ्यावं लागेल. मला वाटतं हे असे कार्यक्रम, ह्या जयंत्या, ह्या प्रबोधन हे काय, ह्याचा अर्थ काय, ह्यातून हा विचार रुजवायचा म्हणजे काय, तर या विचारांवर चालणारी माणसं निर्माण व्हावी लागतील. आणि म्हणून तशी माणसं, तशी पिढी निर्माण करूया. तशी पिढी निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमांमधून ह्या पिढीला आपण हा विचार देऊया. तो विचार सांगण्यासाठी आज पुसदकरांनी किती वर्षांपासून चालू आहे हा सोहळा? 40 वर्षापासून पुसदचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रबोधनासाठी घेतलं जातं. यासाठी पुसदकरांसाठी आणि ही सोहळा चालवणाऱ्यांसाठी, हे प्रबोधन पर्व चालवण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण हे चालवणं सोपं नाहीये. हे चालवणं सोपं नाहीये. हे चालवणं खूप अवघड आहे. आजची जर परिस्थिती बघितली तर आज परिस्थिती काय झाली, अरे जे आमच्या बापजाद्यांनी 100 वर्षापूर्वी सांगितलं, महात्मा फुलेंनी, बाबासाहेबांनी, 100 वर्षानंतर ते असं येऊन बोलायला पण आता भीती वाटावी अशी परिस्थिती आज निर्माण झाली. ते त्यांनी केलं, ते आज बोलणं अवघड व्हावं. त्या काळामध्ये बोलणाऱ्या माणसांना पुसदकर बळ देत आहेत. ही पुसदकरांची ताकद आहे. यासाठी पुसदकरांना सलाम आहे. हे सोपं नाहीये. पुसदमधून हा समतेचा संदेश अख्ख्या भारतभर गेला पाहिजे. तुम्ही भारतभरातून वक्ते बोलवलेत. उद्या दिल्लीचे प्रोफेसर रतनलाल येत आहेत, नॉट अ जोक. चांगले माणसं बोलवलेत तुम्ही. आणि या माध्यमातून काल बाबासाहेबांच्या वारसदार होते भीमराव साहेब. हे इतकं मोठं विचारपीठ, ज्याला इतका मोठा अर्थ आहे, त्या विचारपीठावर आज तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि या विचारपीठावरून विचार मांडण्याची या ठिकाणी मला संधी दिली. पण आतापर्यंत मी जे बोललो ते अख्खं विसरून जरी गेलात तरी मला वाईट वाटणार नाही. का तर पुढच्या 3 गोष्टी मी सांगणार आहे. जाताना त्या 3 गोष्टी घरी घेऊन जा. बाबासाहेब सांगतायत शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ह्याचा इंग्लिशमधला दुसराही अर्थ होता की शिका, चेतवा आणि प्रेरित करा, अग्नी चेतत ठेवा. तो विचार आपण खऱ्या अर्थात समजून घेतला पाहिजे. आता सगळ्या पोरापोरीने लक्षात घ्या, हे शिका म्हणजे काय, फक्त शाळेत खिचडी फुकाट मिळती त्यावर शिकायचं नाहीये. अरे उच्च शिक्षण, अरे बाबासाहेब त्या काळामध्ये एवढं शिकतायत. आता समाज कल्याणच्या हॉस्टेलला राहून शिकला तरी तू डॉक्टर होतोय समाज कल्याणच्या. पण आता झालंय काय, हॉस्टेलला जाताही 70% आणि नापासून तिकिटीने घरी माघारी येतंय. त्या हॉस्टेलमध्ये 2 टाइम अंडी, महिन्यात 10 वेळा नॉनव्हेज आणि 4 टाइम नाश्ता, सगळं खाऊन ते झोपून. आम्हाला शिका म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. उच्च शिक्षित व्हा बांधवांनो, नुसतं शिक्षण घेऊ नका, उच्च शिक्षण घ्या. उच्च शिक्षणासाठी संघर्ष करा. संघर्षासाठी कधीच मागे सरकू नका. बाबासाहेबांनी जो रथ बाबासाहेबांनी जो इथपर्यंत आणलाय, तो रथ पुढे घेऊन जाता येत नसेल तो मागे जाऊ देऊ नका. ही जबाबदारी पहिल्यांदा लक्षात घ्या. शिक्षण घ्या, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी सांगावी वाटते. ती दुसरी गोष्ट म्हणजे मी सगळीकडे आवर्जून सांगतो, बांधवांनो, बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात कोणतंच व्यसन केलं नाही. बाबासाहेब माझ्या आईला रमाईला लिहिलेल्या पत्रात एका ठिकाणी लिहितात, अगं रामू, या देशात जे वातावरण आहे त्या वातावरणामुळं सगळेजण थोडी दारू पितात.
त्या परदेशातल्या वातावरणामुळं सूट व्हावं म्हणून. पण रामू मला कधी वाटलंच नाही की दारूला स्पर्श करावा. किती मोठा त्याग आहे हा, किती मोठा. नाहीतर मी बाबासाहेबाची अवलादन, मी भीमाचा छावार, मी भीमाची वाघीण, आम्हाला कळा ना. अरे बाबासाहेब कुठे आहे, बाबासाहेब कुठे आहे, पण वाघ तराट आहे. जयंतीच्या मिरवणुकीत वाघाला घरी न्यायला 2 माणसं लागतात, असा वाघ. तरणी पोरं आजकाल, मी किती महाराष्ट्रभर फिरतो, देशभर, तरणी पोरं, नवे युवक व्यसनांच्या आहारी जात आहेत. तरण्या पोरांनी, नव्या तरुण पिढीने ह्या व्यसनांपासून दूर राहा. बाबासाहेबांनी आयुष्यात कोणतंही व्यसन केलं नाही, किंवा आपल्या सगळ्या महामानवांनी, छत्रपती शिवरायांनी आयुष्यात कधी कोणतं व्यसन केलं नाही, महात्मा फुलेंनी कधी आयुष्यात कोणतं व्यसन केलं नाही, बाबासाहेबांनी आयुष्यात कोणतं व्यसन केलं नाही. आणि स्वतःला त्यांच्या विचारांचा वारसदार मानताना, त्यांचं रक्त मानताना, त्यांचा जय जयकार करताना, जो व्यसन करेल त्याच्या इतका नालायक कोण नसेल. त्यामुळे आयुष्यात परत त्यांचं त्या नालायकपणाचं जाऊ द्या, त्या व्यसनाने तुम्ही तुमच्या आयुष्याचं जे एकदा मिळालेलं जीवन आहे त्याची माती करताय. त्या आयुष्यात कोणतंही व्यसन करू नका. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून सांगावी वाटते, बाबासाहेबांनी आपल्याला जगण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून सगळं दिलं, पण कसं जगावं यासाठी बुद्ध दिला. त्या बुद्धांच्या वाटेवर चाला. अनेकांना वाटतं की बाबासाहेबांची ही जी माणसं आहे, हा समाज आहे, ह्यांची प्रगती झाली, हे लय पुढे गेल्यात, हे लय नोकरीला लागल्यात, ह्यांचं लय चांगलं झालंय. कशाने झालंय? आरक्षणामुळे झालंय म्हणते. अरे 59 जातीमध्ये, त्या आरक्षणामध्ये 0.50 मध्ये पण ही जात बसत नाही. ह्यांचं कल्याण आणि ह्यांचं भलं केवळ आरक्षणाने नाही, तर ह्यांचं भलं आणि ह्यांचं कल्याण हे बुद्धांच्या वाटेवर चालतात आणि 22 प्रतिज्ञा पाळतात म्हणून झालेलं आहे. हे समजून घ्या. आरक्षण तर या देशातल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. आरक्षण तुमचा उद्धार करू शकत नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेघ लिहून ठेवा. आरक्षणाने काही मुठभर लोक पुढे 22 प्रतिज्ञा पाळा. 22 प्रतिज्ञा हा कुठल्याही धर्माचा, माणसाचा द्वेष करण्यासाठी नाहीये, तर 22 प्रतिज्ञा ह्या इथल्या प्रत्येक माणसाच्या उत्थानासाठी आहेत. जो माणूस त्या समजून घेईल, आचरणात आणेल, त्या प्रत्येक माणसाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 22 प्रतिज्ञा पाळा. पण 22 प्रतिज्ञा पाळताना निवडक प्रतिज्ञा पाळू नका. जगदीश ओळ हा येऊन गोड गोड बोलून चला मला द्या, मी जातो, असला कार्यकर्ता नाहीये. तुम्ही मला काय देऊ नका, जा म्हणा तरी जातो मी. पण मी सांगतोय ते मी कठोरपणे सांगेल, 22 प्रतिज्ञा पाळताना त्या फक्त सोयीच्या पाळू नका. फक्त मी ह्याला मानणार नाही, रामकृष्ण ह्यांना मानणार नाही, ह्या धर्माचं देऊळ मानणार नाही, किंवा घरात हे करणार नाही. अरे भावांनो, त्याच्या खाली प्रतिज्ञा आहे, मी आयुष्यात कोणतंही व्यसन करणार नाही. मी आयुष्यात कोणतंही व्यसन करणार नाही. त्या खालच्या सगळ्या प्रतिज्ञा आपल्याला लक्षात घेऊन त्या पाळाव्या लागतील. त्यासाठी कटिबद्ध राहा. बाबासाहेबांच्या विचारांशी आयुष्यात गद्दारी करू नका. तुम्ही कितीही मोठे झालात, बाबासाहेबांशी गद्दारी जर केली तर ते सगळं मातीमोल आहे. त्यामुळं बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक राहा.